नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सह्याद्री कट्ट्यावरती. आणि आजची जी आपल्याला घटना बघायची आहे ती म्हणजे बीड जिल्ह्यामधील केज तालुक्यामध्ये असलेलं मस्साजोग हे गाव. मित्रांनो, खरं तर ही घटना जवळजवळ 7 डिसेंबरलाच घडलेली घटना आहे, पण जवळजवळ 18 ते 20 दिवस झाले, मात्र अजून घटनेचा काही पुरावा असा पूर्ण जे मेन आरोपी आहेत ते अजून मात्र तुरुंगामध्ये गेलेले नाहीये. तर घटना काय घडली, कशी घडली आणि आता ही घटना कोणत्या स्टेजला आहे हेच आपल्याला आज सविस्तर या व्हिडिओमध्ये बघायचे. मित्रांनो, बीड जिल्ह्यामध्ये असलेला केज तालुका आणि या केज तालुक्यामध्ये मस्साजोग आणि मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख. आता संतोष देशमुख तरुण तडफदार नेतृत्व आणि सरपंच असल्यामुळे मात्र तरुणपणामध्ये अडी अडचणी, राजकारण, जातीवाद या सगळ्या गोष्टी त्यांना सहन कराव्या लागत होत्या आणि या गोष्टी सगळ्या त्यांच्या आड येत होत्या. आता या सगळ्या गोष्टी आड येत असतानाच मात्र त्यांच्या गावामध्ये प्रकरण घडलं असं की पवनचक्की ऊर्जा प्रकल्प आजूबाजू ठिकाणी येत होते. त्यांच्या गावामध्ये एक प्रकल्प आला आणि त्या प्रकल्पाला त्यांना वाटलं की आपल्या गावामध्ये प्रकल्प आल्यामुळे आपल्या गावातील तरुणांना हातभार लागेल, काम मिळेल तिथे. त्या मानाने त्यांना त्या सर्व पवनचक्कीवाल्यांना तिथे जागा करून दिली, सगळ्या गोष्टी करून दिल्या आणि त्यांचा तो प्रकल्प चालू झाला. पण प्रकल्प चालू झाल्यानंतर मात्र काही विरोधी गुंड असतात, गुंड प्रवृत्तीचे लोक असतात, त्यामध्ये वाल्मिक अण्णा कराड, विष्णू असे वेगवेगळ्या प्रकारचे जे 3 आरोपी आहेत ते 3 आरोपी याला विरोध करत होते. विरोध करण्याचं खरं कारण म्हणजे यांची एक दादागिरी, यांची एक धमकी त्यांना देत होते ते. आता तिथला एक अधिकारी होता, त्या अधिकाऱ्यांनी जवळजवळ हे प्रकरण व्हायच्या पहिलेच एक पोलीस स्टेशन मध्ये तिथे एक त्यांनी अर्ज दिला होता की वाल्मिक अण्णा कराड जे आहेत ते आमच्या इथे येऊन आम्हाला धमकी देत आहेत, आम्हाला कॉल करून आम्हाला धमकी देत आहे, तुमचा हा प्रकल्प इथून बंद करा किंवा तुम्ही आम्हाला जवळजवळ 1 कोटी रुपये द्या आणि तुम्हाला आम्ही संपून टाकू, तुम्हाला मारू, अशी वेगवेगळ्या प्रकारच्या धमक्या वाल्मिक अण्णा कराड यांना देत होता. त्यामुळे त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन यांच्या विरोधात एक गुन्हा दाखल केला होता. या सगळ्या गोष्टी घडत असतानाच मात्र एक दिवशी घडलं असं की आपले जे सरपंच होते संतोष देशमुख हे केजमधनं आपल्या गावाकडे मस्साजोग या ठिकाणी जात असतानाच रस्त्यामध्ये त्यांच्या बंधू सोबत होते ते शिवराज देशमुख, हे दोघं जण तिकडे जात असताना त्यांना रस्त्यामध्येच अडवलं आणि अडवल्यानंतर त्यांना मारहाण करून गाडीमध्ये टाकून एका दुसऱ्या ठिकाणी घेऊन गेले. दुसऱ्या ठिकाणी घेऊन गेल्यानंतर मात्र त्यांच्यावर भरपूर अशा प्रकारचे वेगवेगळे अत्याचार केले, त्यांना रॉडने वेगवेगळ्या ठिकाणी मारहाण केली आणि या सगळ्या घटनेमध्ये त्यांचा मृत्यू झाला. मृत्यू झाल्यानंतर मात्र 8 डिसेंबर दुसरा दिवस उजाडला. ही घटना 7 डिसेंबरला घडली. दुसरा दिवस उजाडल्यानंतर मात्र ही घटना काय घडली, कशी घडली, सगळीकडे पूर्ण बीड जिल्ह्यामध्ये वातावरण गरम झालं होतं, वातावरण पूर्ण टाईट झालं होतं आणि गावाचे लोक बघतायत तर त्यांच्या अंगावरती बरेचसे प्रकारचे असे वार झालेले दिसत होते आणि खून झालेला डायरेक्ट दिसत होता. पण हा खून झाला कशामुळे, का झाला हे मात्र घरच्यांना, पूर्ण गावातील लोकांना, पूर्ण तालुक्यामध्ये नेमकी याचं कळत नव्हतं. पण सरपंच संतोष देशमुख यांचा अगोदर वाद चालू होता, या वादनामधनं असं काहीतरी घडलं असावं हे एक मात्र सर्व लोकांना वाटत होतं. सर्व पोलिसांसमोर हा प्रश्न होता. आता पोलीस लोक सगळे यांचा तपास चालू केला. पोलिसांनी जवळजवळ 5 ते 6 दिवस तपास चालू केला, पण मात्र पोलिसांच्या हाती काही यश आलं नाही. त्यानंतर आपले गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सीआयडी मुंबईवरनं मागून बीडमध्ये दाखल केली आणि त्यांच्या हाताने तपास चालू केला. त्यांच्या हाताने तपास चालू केल्यानंतर मात्र अजूनही तपास चालू आहे, पण सीआयडीने 3 आरोपी जेरबंद केलेले आहेत. याच्यामध्ये टोटल 7 आरोपी आहेत. 7 आरोपी मधनं आता 4 आरोपी अजून बाकी आहेत. 4 आरोपीमध्येच वाल्मिक अण्णा कराड यांचंही देखील नाव आहे. तर वाल्मिक अण्णा कराड हे सध्या फरार आहे. यांचं लास्ट लोकेशन होतं ते लोकेशन यांचं पुण्यामध्ये दाखवलेलं आहे आणि हे जवळजवळ 12 ते 13 डिसेंबरला हे मध्य प्रदेशमधील उज्जैन या ठिकाणी देवदर्शनासाठी गेले होते. तिथे त्यांचे फोटो त्यांनी सोशल मीडियावरती टाकले होते. पण मात्र आता जनतेचं म्हणणं असं झालं की हे बाहेर फिरत होते तेव्हा त्यांना पकडण्यात आलं पाहिजे होतं, त्यांना जेरबंद करण्यात आलं होतं. पण मात्र त्यांच्या विरोधात काही पुरावे नसल्या कारणाने त्यांना पकडल्या जात नव्हतं. आताही त्यांच्या पत्नीची आणि जामखेडचे एक आमदार आहे अशा लेडीजची बऱ्यापैकी चौकशी झालेली आहे. 8-9 घंटे यांची चौकशी चालू आहे आणि टोटल सीआयडीने 100 लोकांची जवळजवळ चौकशी या प्रकरणामध्ये घेतलेली आहे. आता लवकरच वाल्मिक अण्णाचाही काहीतरी पुरावा इथे सापडणार आहे. कॉलवरती यांची डिटेल्स आता दिसत आहे. यांच्या बॉडीगार्ड 2 बॉडीगार्डचे मोबाईल जप्त केलेले आहे आणि सीआयडी मोबाईलवरही बऱ्यापैकी तपास लावण्याचा प्रयत्न करत आहे. सध्या प्रकरण या स्टेजला आहे, पण एक समाजाचं म्हणणं असं आहे की लवकरात लवकर वाल्मिक अण्णा आणि वाल्मिक अण्णाचा जो मास्टर माइंड आहे धनंजय मुंडे हाही देखील लवकरात लवकर जेरबंद झाला पाहिजे. यांची मंत्रिपद हे काढून घेतले पाहिजे. हे हुकुमशाही इथे करत आहे, दादागिरी प्रकरण इथे करत आहे आणि हे दादागिरी करत असल्यामुळे या अशा गोष्टी घडत असल्यामुळे यांना
एक कोणाची भीती नसल्या कारणाने धनंजय मुंडे मास्टरमाइंड असल्यामुळे हे बिनधास्तपणे लोकांना हाणमारी करत आहे आणि गुंड प्रवृत्तीचे हे लोक मात्र समाजात एक वातावरण हे करत आहे, खराब करत आहेत. याच गोष्टी महाराष्ट्रामध्ये घडू नये, याच गोष्टी घडायला नको. आता जी गोष्ट घडली त्या गोष्टीचा मात्र न्याय मिळाला पाहिजे असे सर्वांची इच्छा आहे, आपली तीच इच्छा आहे. त्यासाठी सरकारी मात्र सगळ्या ज्या त्या गोष्टी सगळ्या करत आहे, सगळी चौकशी चालू आहे. तिथला पोलीस कमिशनरही आपण बदललेला आहे त्यासाठीच. आणि या सगळ्या गोष्टी घडत असताना, या सगळ्या गोष्टी चालत असतानाच आपणही असल्या आजूबाजूच्या कुठं कोणत्या राजकारणी अशा काही गोष्टी घडत असल्या, अशा काही गोष्टी करत असला तर आपणही पोलीस स्टेशनमध्ये लवकरात लवकर त्याची तक्रार दाखल करून या गोष्टी थांबाव्या. तर या गोष्टी अशा वाढत चालल्या तर आपला महाराष्ट्र एक वेगळ्या लेवलला चालला जाईल, वेगळ्या ठिकाणी चालला जाईल. दाऊद इब्राहिम सारखा असा एक गुंडा वाल्मी कराड आपण याला हे नाव देत आहोत. या बिहारच्या ठिकाणी अशा घटना घडतात, बिहार सारखंच आपल्या महाराष्ट्रामध्ये घडतंय का असाही प्रश्न मात्र समाज उभा करतोय. पोलिसांचा होतावीपर्यंत पूर्ण तपास चालू आहे, सीआयडीचा बी तपास चालू आहे. लवकरच वाल्मिकांना विरोधात काही ना काहीतरी समोर येईल आणि वाल्मिकांनाही लवकरात लवकर जेरबंद करण्यात येईल. सध्या तर तो फरार आहे, पण तोही लवकरात लवकर ताब्यात येईल किंवा तो पुढून ताब्यात येण्याचा एक अंदाज मात्र सर्वत्र लावला जातोय. तर आपण थांबूया या घटनेला आणि अजून काय अपडेट मिळते या अपडेट बद्दल आपण नंतर आणखी वेगळी घटना आपल्या चॅनलवरती टाकू. तोपर्यंत धन्यवाद. आपण भेटूया पुढच्या स्टोरीमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आपली व आपल्या कुटुंबाची. आणि आपल्या चॅनलला अशाच वेगळ्या प्रकारच्या स्टोऱ्या बघण्यासाठी तुम्ही नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद.